हरिओम. पातंजली योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन. सूत्र क्रमांक 27. तस्य वाचकः प्रणवः. प्रणव ओंकार परमेश्वराचा वाचक आहे. सूत्र क्रमांक 28. तज्जपस्तदर्थ भावनम. त्याचा श्रद्धेने जप करत त्यावर ध्यान करावे. पुढचे सूत्र, सूत्र क्रमांक 29. ततः प्रत्यक्चेतन अधिगमः अपि अंतराय अभावश्च. त्यामुळे त्या चेतनेचा साक्षात्कार होतो आणि योगमार्गातील अडथळे दूर होतात. ओंकार दर्शन. ओम या अक्षराचं दर्शन झालं, ओम या अक्षराकडे पाहिलं की आपोआपच एक विलक्षण कुतूहल निर्माण होतं. ओमबद्दल एक आंतरिक प्रेम निर्माण होतं. ओमबद्दल जिज्ञासा निर्माण होते. ओम अक्षर पाहताच त्याबद्दल नैसर्गिक आकर्षण वाटू लागतं. हे अक्षर मोठं, आगळं वेगळं, विलक्षण आहे. याची विशेष लक्षणं प्रथमदर्शनीच नजरेत भरतात. ओम या अक्षराबद्दल एक नैसर्गिक ओढ निर्माण होते. ओम या अक्षराला काना, मात्रा, रफार, उकार, जोडाक्षर, वेलांटी असं काहीही नाही. ओम अबाधित आहे. इतर सर्व अक्षरं, त्यात मुळाक्षरं मिसळून तयार झालेली आहेत. उदाहरणार्थ, क हे अक्षर क अधिक अ क असं तयार झालेलं आहे. ब हे अक्षर ब अधिक अ बरोबर ब असं तयार झालेलं आहे. अशा प्रकारे इतर अक्षरं तयार झालेली आहेत, परंतु ओम हे अक्षर असं तयार झालेलं नाही. ओम हा परिपूर्ण आहे. ओमने अ उ म या 3 अक्षरांना सामावून घेतलेलं आहे. 3 आकड्यांच्या सामावण्यात विशेष गणित आहे. 3 आकड्याला कोणत्याही आकड्याने गुणा, त्या उत्तरातील आकड्याची बेरीज घ्या, पुन्हा त्याला 3ने भागा, बाकी 0 येईल. हे इतर आकड्यांच्या बाबतीत घडणार नाही. काहींना ओम उभा लिहिला की त्यात गजाननाची मूर्ती दृष्टोपत्तीस येते. ओंकारातील ही 3 अक्षरं महत्त्वाची आहेत. ती परमात्म्या प्रत नेणारी आहेत. आपण ओमच्या प्रेमात पडतो. यामधून ओमबद्दल आकर्षण वाढू लागतं. ओमबद्दल आकर्षण वाढू लागतं. गतजन्मीची ओळख सांगत हा ओम आपल्या मनपटलावर विराजमान होतो. जन्मोजन्मीचा हा सोबती असावा असं जाणवू लागतं. ही आंतरिक ओढ मोठी हुरहुर निर्माण करणारी असते. ओमची माहिती करून घ्यायची जिज्ञासा निर्माण होते. जसजशी माहिती मिळू लागते तसतसे आपण ओंकारामध्ये तल्लीन होऊ लागतो. हळूहळू कंठातून ओंकार ध्वनित होऊ लागतो. हा भारावून टाकणारा नाद आहे. या ध्वनीची आपल्याला एक वेगळीच प्रचिती येते. हा नाद ब्रह्मातून येत असल्याची जाणीव होते. ओंकार ज्ञानेंद्रियातून आपल्या हृदयाला भिडतो. जणू काही पूर्वीपासूनच ओम आपल्या हृदयात विराजित आहे अशी प्रचिती येऊ लागते. ओंकार आपल्या मनाचा, शरीराचा ताबा घेतो. आपण ओंकाराचे उपासक होतो. या ब्रह्मनादात आपण तदाकार होतो. या तदाकारीतच आपल्या हृदयवीणेवर सतत तो ब्रह्मनाद ध्वनित होऊन झंकारू लागतो, उमटू लागतो, प्रवाहित होऊ लागतो. आता आपण आपले राहत नाही. आपण ओंकारमय होऊ लागतो. आपल्या नकळत हा ओंकार आपल्यात झंकारू लागतो. आता ओंकार मुद्दाम करावा लागत नाही. लवकरच हा ब्रह्मनाद अनाहत होऊन आपल्याला आपल्यामधून सतत ऐकू येऊ लागतो. ओम ओम ओम. निर्मिती. प्रत्येक गोष्ट कशातून तरी निर्माण होत असते. काही नसताना त्यातून काहीही निर्माण होऊ शकत नाही. निर्मिती आधी तेथे काहीतरी असतं, म्हणजेच निर्मितीला कसला तरी आधार असतो. त्यानंतर ती गोष्ट काही काळ टिकते. त्या टिकण्याला, त्या आयुष्याला निर्मितीचा आधार असतो. आयुष्य संपलं
की ती गोष्ट लय पावते. त्या लय पावण्याला टिकण्याचा आयुष्याचा आधार असतो. लय पावणं कशात तरी होत असतं. लय पावायला इतर कोणतीही जागा नसते. ते त्या उत्पत्तीत होत असतं. त्यातून पुन्हा निर्मित होत असतं. असं हे चक्र चालू असतं. उदाहरणार्थ, मातीतून निर्माण झालेली वस्तू टिकते. आयुष्य संपलं की मातीत लय पावतं. पुन्हा निर्मिती, टिकणं, लय पावणं असं चालू राहतं. याचप्रमाणे या विश्वाचं आहे. कशातून तरी निर्माण होतं असं म्हटल्यावर निर्मिती आधी असणाऱ्याचा शोध घेत घेत मागं गेलं असता आपल्या लक्षात येतं की हे विश्व निर्माण झालं म्हणजे त्याआधी येथे काहीतरी होतं. दृश्य जडवस्तू निर्माण होण्याच्या आधीची गोष्ट आपण शोधत आहोत. तेव्हा त्याआधी तेथे दृश्य जड असणं शक्य नाही. जे काही होतं ते अदृश्य, अरूप, निराकार असायला पाहिजे. या असण्याला आपल्या ऋषींनी नाव दिलं परमब्रह्म. यामधून निर्मिती झाली. त्या अर्थी या परमब्रह्मात निर्मिती करण्याची शक्ती असायलाच पाहिजे. या परमब्रह्मातील शक्तीला, चेतनेला आपल्या ऋषींनी नाव दिलं परम आत्मा. अशा या परमब्रह्मातून, आत्म्यातून विश्व निर्माण झालं. त्यावेळी त्या निर्मितीचा जो स्फोट झाला त्याचा आवाज म्हणजे ओम. ओम या शब्दातून एका शब्दाबद्दल, या ओम या एका शब्दाबद्दल फार आदरयुक्त कुतूहल आहे. ओम सर्वप्रथम कसा ऐकायला आला असावा? त्याची उत्पत्ती कशी झाली असावी? त्याचा आकार हा असा पूर्ण वेगळा का आणि कसा झाला असावा? त्याचा प्रथम उच्चार कसा केला गेला असावा? वगैरे बाबत माहिती करून घ्यायची भरपूर उत्कंठा आहे. ओमच्या निर्मितीबद्दल काही मतं, विचार प्रवाह आहेत. त्यातील 2 प्रमुख विचारांची माहिती करून घेऊया. त्यानंतर मला ओम हा स्वयंभू ध्वनी आहे असं वाटतं, ते पाहूया. पारंपरिक विचार. पारंपरिक विचाराने असे मानले जाते की ओम हा स्वयं भगवान विष्णूंच्या अनाहत चक्रामधून उत्पन्न झाला. भगवान विष्णू शेषशयनी शांत पहुडले असता त्यांच्या छातीतून ओम असा ध्वनी बाहेर आला. यामधून विश्व बाहेर आलं. या विश्वाची व्यवस्था पाहण्यासाठी, रचना करण्यासाठी त्यांनी स्वतःच्या नाभी कमलामधून ब्रह्मदेवाची निर्मिती केली. ब्रह्म जेव्हा बाहेर आलं तेव्हा त्याने चारी बाजूला नजर फिरवली. त्यातून त्याला 4 तोंडे आली. त्याला ते विश्व पाहून काही कळेना. तो गोंधळला. तो भगवान विष्णूंना शरण गेला. तेव्हा विश्वाची व्यवस्था, रचना कशी करावी त्याचे संकेत असलेले वेद भगवान विष्णूमधून प्रकट झाले. परंतु वेदांचा अर्थ ब्रह्मदेवाला कळेना. तेव्हा तो पुन्हा भगवान विष्णूंना शरण गेला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला ओंकार साधना करायचा उपदेश केला. जेव्हा ब्रह्माने ओंकाराचा जप केला तेव्हा त्याच्यात विलक्षण ऊर्जा तयार झाली. या ऊर्जेने त्याला विलक्षण शक्ती दिली. त्याला ओंकारामधून इतर अनेक नाद ऐकू येऊ लागले. ते जणू काही त्याच्यातूनच स्फुरण पावत आहेत असं त्याला वाटलं. या नादातूनच शब्दसृष्टी, स्वरसृष्टी निर्माण झाली. वेदांचे ज्ञान होऊ लागले. सृष्टीची रचना ज्ञात झाली. ती रचना कशी करावी ते उमजले. वैज्ञानिक विचार. पुण्याचे योगी डॉक्टर प.वी. वर्तक यांनी त्यांच्या उपनिषदांचे विज्ञाननिष्ठ निरूपण भाग 1 या उत्कृष्ट ग्रंथामध्ये मांडुक्योपनिषदाचे निरूपण करताना ओंकार कसा आकार पावला याबद्दल त्यांची समाधीमधील अनुभूती दिलेली आहे. ती मुळातूनच वाचनीय आहे. त्याचा थोडक्यात मतितार्थ येथे विचारार्थ देत आहे. विश्वाच्या उत्पत्तीआधी काहीच नव्हते. मग एक परमतत्व निर्माण झालं. हे पसरलेले परमतत्व एकत्र येऊन एक गोल तयार झाला. या आभूत गुरुत्वाकर्षण
निर्माण झाले. यामुळे हलक्या वस्तू इतरत्र आणि जड वस्तू केंद्राशी अशी स्थिती झाली. यामुळे दाब आणि उष्णता तयार झाली. उष्णतेमुळे या केंद्रापाशी अणुस्फोट झाला. या स्फोटाचे आवाज म्हणजे ओंकार. त्यातील उन्मध्य शक्तीमुळे स्फोटातील वस्तू बाहेर फेकल्या गेल्या. त्या लांब जाऊ लागल्या. त्यामुळे त्यांचा प्रेरक जोर कमी होऊन शेवटचे टोक मागे वळले. त्यातूनच ग तयार झाला. गकाराने अजून एक गिरकी घेतली किंवा आडवा झाला की उ आकार तयार होतो. उकाराला 2 गिरक्या झाल्या की अ आकार तयार होतो. उकार उभा आडवा झाला की मकार तयार होतो. अशा प्रकारे यातून ओंकार आकारास आला. ओंकार म्हणजे ब्रह्म, त्यामधून विश्व उत्पन्न झालं. अशा प्रकारे गकार सर्वात आधी तयार झाल्यामुळे गणपतीची आराधना, पूजा सर्वप्रथम करण्याची पद्धत आहे. स्वयंभू ध्वनी. आपण या 2 मतप्रवाहांची माहिती करून घेतली. या दोन्ही मतप्रवाहात विश्वनिर्मितीच्या वेळी जो ध्वनी झाला तो सर्वप्रथम ध्वनी म्हणजे ओम होय, असं प्रतिपादन केलेलं आहे. मला स्वतःला ओम हा स्वयंभू ध्वनी आहे असं वाटतं. त्यामुळे तो परम आत्म्याचा वाचक असून विश्वनिर्मितीच्या वेळी हाच ध्वनी होऊ शकतो असं वाटतं. याचा थोडा जास्त विचार करूया. आपल्या कंठामधून स्वाभाविक अवस्थेत ध्वनी उच्चारण केल्यास अ उ म हेच 3 उच्चार होतात. यापेक्षा वेगळे उच्चार होत नाहीत. या 3 शब्दांव्यतिरिक्त अन्य शब्द उच्चारला जात नाही. या 3 उच्चारातून ओम ध्वनित होतो. त्यातून ध्वनित होणारा ओम स्वयंभू आहे. हा उच्चार आपण मुद्दामहून केलेला नाही, तो स्वाभाविक झालेला आहे. त्यामुळे तो अंतस्थ आत्म्यामधून आलेला आहे, ज्यामुळे तो अनाहत नाद आहे. विश्वनिर्मितीच्या वेळी जो महाध्वनी झाला तो अनाहत नादच असायला पाहिजे, कारण दुसरा कोणताही निराळा ध्वनी करायला परम आत्म्याशिवाय तिथे अन्य कोणीही नव्हते. विश्वेश्वरामधूनच अनाहत ध्वनी होऊ शकतो. दुसऱ्या कोणामधून अनाहत ध्वनी होऊ शकत नाही. त्यामुळे त्यावेळी झालेला नाद हा अनाहत ध्वनीच असणार, अन्य ध्वनी होऊच शकत नाही. यावरून विश्वनिर्मितीच्या वेळी परम आत्म्यामधून झालेला ध्वनी हा मानवी शरीरामधून स्वाभाविक होणारा, अंतस्थ आत्म्यामधून होणारा ध्वनी ओंकार हाच होता असे अनुमान निघते. आपणही हा अनाहत नाद करून पाहू शकता. कोणत्याही आसनात स्थिर ताठ बसा. स्वाभाविक अगदी शांत बसा. मनावर कसलाही ताण तणाव येऊ देऊ नका. श्वास घ्या. घेतलेला श्वास थोडा थोडा वापरत आपल्याला ध्वनी करायचा आहे. अगदी जरा थोडेसे ओठ विलग करा. आता स्वाभाविक ध्वनी करा. अ असा उच्चार होईल. आता ओठ जरासे जास्त विलग करा. स्वाभाविक ध्वनी करा. उ असा ध्वनी होईल. आता ओठांचा चंबू करा. स्वाभाविक उच्चार ओ असा या 2 शब्दांच्या समुच्चयातून ध्वनी ऐकू येईल. अ आणि उ यांना जोड म्हणून ओ हा उच्चार होतो. हा उच्चार स्वतंत्र नाही, तो केवळ या 2 उच्चारांचा जोड आहे. आता ओठ मिटा. उरलेला श्वास नाकाने सोडत स्वाभाविक उच्चार करा. म असा उच्चार होईल. अ उ यांना जोडणाऱ्या ओला हा म जोडला जातो. त्यातून ओम असा ध्वनी होतो. हे अगदी नैसर्गिक स्वाभाविक उच्चारण आहे. म्हणूनच याला अनाहत ध्वनी असं म्हणायचं. ध्वनी बाहेर यायला तोंड आणि नाक असे 2च मार्ग आहेत. अ आणि उ हे निर्मळ स्वर आहेत. त्याचं उच्चारण तोंडातून बाहेर येतं. त्या अंतस्थ आत्म्यामधून, परमात्म्याच्या अंशात्मकामधून येतं. म हे व्यंजन आहे. म अधिक अ बरोबर म. त्याचं उच्चारण नाकातून प्रकृतीमधून बाहेर येतं. आत्मा आणि प्रकृती मिळून आपलं जीवन आहे. प्रकृती स्वयं नाही, त्यात आत्म्याचं अस्तित्व असावं लागतं.
आत्म्याशिवाय प्रकृती मृत होते, अचेतन होते. आत्मा असेपर्यंतच ती चेतन असते. ओम हा अनाहत स्वयंभू ध्वनी आहे. नवबालक जन्माला आल्यावर सर्वप्रथम ओम असाच ध्वनी करतं, कारण त्याने नवीन जन्म घेतलेल्या प्रदेशाची भाषा त्याला अवगत नसते. त्यामुळे तो स्वयंभू ओम म्हणतो. गतजन्मोजन्मीची मूळ भाषा त्याला स्वाभाविक अवगत असते. त्याला देश काल स्थितीची बाधा येत नाही. नवीन देह धारणा झाल्यावर तो स्वाभाविकच स्वयंभू ओम असं म्हणतो. पशु पक्षीसुद्धा स्वाभाविक ओमचा उच्चार करतात. याचा उर्वरित भाग पुढील भागामध्ये ऐकायचा आहे. हरिओम.